पण आणते. हा इथे दाखवतो तुला मुकुट टाकायचं काय ते. ते आज फायनली पूनमने कम्प्लीट केलेलं आहे हे नाही पुणे. गणेश त्यांनी गंडवले तुला. हे कर ग पिले तू चल मी सांगतो तुला कर. छानच झाली असणार कारण का माझ्या मम्मीने बनवलंय. आणि आल्या आल्या आमचं वेलकम कोणी केलं असेल माहिती आहे काय. थांबा दाखवतो. गॉगल नको. हा येऊ काय बाय. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, गणपती बाप्पा मोरया. तर आम्ही आत्ताच चाललोय कबनूरला. माझ्या मेहण्यांना थोडंसं म्हशी बघायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही तिकडे चाललोय. म्हस किती धार देते वगैरे ते सगळं बघून, ते त्यांच्या भाषेत, मला पण एवढं काय कळत नाही म्हशीतलं, पण त्यांच्या भाषेत म्हशी वगैरे बघून व्यवस्थित म्हस आणायला जायचं आहे, म्हणजे विकत घेणार आहेत त्यांनी. तर मी माझ्या मेहण्याबरोबर चाललो. हॅलो हा इथं आहे पतंगराजवळ. होय की. तर मी 5:30ला उठलो त्यासाठी. 6:15 इथं टच आहे, खरं ते अजून आला नाही. 5:30ला उठलो होतो. तर तो थोडंसं 5:30ला उठून जरा आवरलं, हातपाय वगैरे धुतलं. तर तो म्हणला की अजून एक 10 मिनिटांनी निघ, अजून एक 5 मिनिटांनी निघ. असं करत मी मित्रांनो 6:30ला इथं टच आहे. त्यांना काल रात्री सांगितलेलं 6 वाजता काहीही कर, पण 6 वाजता इथं टच राहा. आता 6:30 वाजले तर अजून त्याचा पत्ता नाही. तर मित्रांनो फायनली हा माणूस आलेला आहे. हा माणूस लय हुशार आहे. त्याला माहिती आहे मी लेट करतोय म्हणून मला लवकर बोलवून घेतला. तर कराई आहे की नाही. तर आम्ही आता मस बघायला चाललोय. म्हणजे मस सिलेक्ट केलेली आहे ना आपण. घेतले मस घेतलेले आहे. फक्त दूध बघायला जायचं आहे की किती लिटर देते वगैरे दे, हे की नाही. पण मस घेतल्यानंतर किती लिटर देते बघून याचा काय फायदा. त्याशिवाय तिने हे करत नाही. दुसरं गिरायक आलं असतं तर कालच देऊन टाकलं असतं. म्हणजे फायनल करत नाही असं आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही आता फक्त सिलेक्ट केलंय ते. हा मित्रांनो मला काय ह्यातलं कळत नाही, पण हा आहे ह्याच्यानुसार हळूहळू मी माहिती घेणार. आणि मित्रांनो खरं सांगू, मी ह्याच्याकडनं सगळं ट्रेनिंग घेणार आहे. म्हणजे मी काय म्हशीचं गोटा बिटा बांधणं असं काय डोक्यात नाही आहे, पण मला यावं, मला शिकावं अशी माझी इच्छा आहे ती. माझी एक गोट्या शेणगण काढायला बाई येणार की तुला काय हलक्यात वाटतोय मी. बघ एक असं पण तुला पण मदत होईल. आणि मेन म्हणजे मला पण त्या गोष्टी खूप शिकायला मिळेल, कारण आपण कधी हार्ड वर्कला कधी मागं पडत नाही. आणि इन फ्युचर कधी झालं बिलं तर मला ह्या गोष्टी कराव्या लागल्या तर मी करू शकतो ना, हे की नाही. ह्यात कमीपणा काय मानायचं. कमीपणा काय मानायचं. अरे उलट शेती करणं किंवा हे पशुपालन वगैरे शेळी पालन म्हणून ह्यासारखा बिझनेस कुठला नाही आहे. काय म्हणतोस. मग लॉकडाऊन मध्ये सगळी झोपली होती, पण दूधवाली शेतकरी जेवण दूधवाली झोपली नव्हती. लक्षात ठेवा. बघा दुधाचं नाव घेतलं, दूधवाला हाजीर. कुठे गेला दूधवाला गेला. तर फायनली आम्ही स्पॉटवरती पोचलेलो आहोत आणि ह्या इथे बघू शकता हा गोठा आहे, मोठा गोठा आहे. आणि आल्या आल्या आमचं वेलकम कोणी केलं असेल माहिती आहे काय. थांबा दाखवतो. जर्मन शेपर्ड. प्रीतम कुठले ही ती आणि ही तर तिकडं दूध मोजा लागल्यात. म्हशी ही म्हस दूध किती देते ते तिकडं काउंट करायला लागल्यात. केवढा रोड आहे बघा की. रिव्हर्स घ्यायला पण जागा नाही. तुमचं आता इथलं काम झालेलं आहे आणि भावाने खटाखट नोटा देऊन मस आता टकाटक मध्ये घेतलेली आहे, हे की नाही. चलो नोटा दिल्या जिथनं घेतले की नाही त्याला पण खटाखट द्यायच्या. होय काय. असं ते आता काय भावानं नाही इन्साफ केलं. मला गाडी घ्यायला लावायला ऍक्च्युली एडिटिंग करायचं होतं, पण आता राहू दे. भावाचं पण मोडायला आवडत नाही हो. मला लागला खोकला. आमचे मालकांना आता सोडलेलं आहे. मालक आता चालले. मालक नाही मी होणार. मी होणार मालकच म्हणायचं. आमचे करते धरते हे नाही म्हणून आम्ही सुखी आहे बरं का. हो बरोबर आहे. पेपरात आलतच न्यूजला काय आलत आहे की नाही. मित्रांनो काय म्हणता, यांच्यामुळे तर बहिणींची व्यवस्थित राहते, नाहीतर आतापर्यंत माझा बुकना पाडला असता तिनं. चलो कधी संध्याकाळी की संध्याकाळवर. अरे येऊ दे की तो येऊ दे तर चालत जातो की निम्यापर्यंत. चालत बिलत माया मिळणार नाही. मग घरी पण सोडतो. पळायला जा, पाठच जा, आहे की नाही. प्रिशावानी हवेत सायकल मारायची.
चलो मित्रांनो, आता यानंतर मी घरी जाणार आहे. घरी जाऊन मस्तपैकी आंघोळ करून आवरून मी झोपणार आहे. मला झोप यायला लागली. येते की नाही? चला बाय. ए थांब घे, येऊ दे देऊ. तर मस्तपैकी सोयाबीनची भाजी हवी होती, त्यामुळे त्या दोघांसाठी भाजी मस्त तयार आहे इथं. आणि इथं चहा ठेवला आहे, कारण गणेश आंघोळीला जाणार होता, अजून आवरायचं आहे त्याचं, त्यामुळे चहा पण ठेवलेला आहे. अरे देवा, अजून येऊ इथंच. गणू का रे, जातोस का नाही आंघोळीला? पण यातलं शॅम्पू कुठलं, कंडिशनर कुठलं? गणू लिहिलेलं असते की रे त्याच्यावर. हा उघडच आहे बाबा तुझं. हा सापडण झालंय. सापड ना कसं, इथं असते की कंडिशनर, शॅम्पू. मला वाटली दोन्ही एकच आहे. मी खालचं वाचवली, सिरेमिक, सिया बटर. वा वा, ते नको तेच तू वाचणार रे. हे मला दिसलंच नाही. हा पटदिशी आहे जाता आवरून, कारण आम्हाला जायचं आहे आता. आम्ही जे टोकन अमाऊंट भरली होती, म्हणजे ॲडव्हान्स जो भरला होता गाडीसाठी, तो रिटर्न घ्यायला जाणार आहे. बरेच दिवस झाले त्यांचाही फोन नाही आहे आम्हाला की अमाऊंट तुमची राहिली आणि तुम्ही घेऊन जावा म्हणून, किंवा गाडी घेणार आहे का म्हणून, कारण अमाऊंट तुम्ही अजून आमच्याकडे शिल्लक ठेवला, असं त्यांचाही फोन नाही आहे. मग आम्ही आज जाणार आहोत. बाळाला एक एक काम शिकवते मी. तर बाळ माझं लोटून काढाले, थोडंफार गरजेचं आहे काम पण करणं आता, आहे की नाही बाळा? चलो तर आवरतो पटकन आम्ही आणि निघतो. तर आता आम्ही चाललो आहोत शोरूमला, पण नेमका पाऊस चालू झालाय, बाहेर पडायला आणि पाऊस चालू व्हायला असं झालंय. आणि त्यासाठी आम्ही काढली आता 4 व्हीलर. पासबुकचे झेरॉक्स घ्यायचे आहेत, त्यामुळे गणेश आता जातोय पासबुकचे झेरॉक्स घ्यायला. पालक तर पहिला मला हे पासबुकचं झेरॉक्स काढावं लागणार, त्याशिवाय पेमेंट आपल्याला मिळणार नाही. तर गणेश आलेला आहे. आला गणेश संगे झेरॉक्स घेऊन. झेरॉक्स मारलेला आहे. आवड द्या गणेशला झेरॉक्स मारल्याबद्दल. जपून. तुमच्या तिथं आम्ही पोहोचलेलो आहोत. आतले सगळे कागदपत्र जमा करतो, बघा काय म्हणतात ते. ठंबू बाई ठंबू, काय करता तुम्ही? तर मम्मीने मस्तपैकी सोयाबीन केलेली आहे. तर मला सोयाबीनची भाजी खूप आवडते. आता टेस्ट करूया कशी झाली आहे ती. छानच झाली असणार, कारण का माझ्या मम्मीने बनवलं आहे. मस्त झाला. मम्मा इकडे बघ. थँक्यू पिलू. वेलकम मम्मा. तर तुम्ही पण या जेवायला, नाहीतर संपून जाईल. या पळत पळत या. मी शोरूममध्ये जाऊन आलो, सगळे कागदपत्र वगैरे त्यांना दिलेले आहेत. आता त्यांनी म्हटले की आठवडाभराने जे तुमची बुकिंग अमाऊंट आहे ते तुम्हाला आम्ही रिटर्न करतो. त्यांना म्हटलं द्या. एकतर आमचं प्लॅनिंग आता दिवाळीत आहे, नसेल तर डिरेक्ट पुढल्या वर्षी, हे की नाही, जुलै महिन्यात माझ्या बड्डेला सेम प्लॅन, काय म्हणतात त्याला, सेम प्लॅन कंटिन्यू करेन आम्ही. हां कंटिन्यू करेन, हे की नाही. तर मित्रांनो, पूनमने जी सोयाबीनची भाजी केलेली आहे फायनल मी आता टेस्ट करणार आहे, आणि कशी झाली आहे ते तुम्हाला सांगतो. थांबा, मी एक्साइट आहे. तोंडाला असं पाणी सुटलं आहे, कारण भरपूर दिवसांनी खाणार आहे. पूनमला आवडत नाही अजिबात असली भाजी. ग्रेव्ही तर भारी झाली, म्हणजे दिसायला तर एवढी छान दिसायला भाजी आहे. कडक कडक ग्रेव्ही वगैरे भारी केलं की नाही, त्यात भाजी असं मुंह में स्वाद आ गया, स्वाद. कडक. पुण्या थँक्यू एवढी छान भाजी दिल्याबद्दल. वेलकम वेलकम. तुझ्या हात थँक्यू म्हणतात. हां बायकोला थँक्यू म्हणतात. थँक्यू, म्हणजे असं एक ग्रेटिंग करते रे मी एवढं, असं आहे की नाही. चांगल्या गोष्टीला चांगलंच म्हणावं रे, आहे की नाही. तसं तर माझ्या बायकोच्या हाताला चवच आहे सोडा. कडक काय पण बनवते, चांगलंच करते. हे लय जात. हे लय नाही झालं, हे कमी झालं. तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सिरियसली मित्रांनो. हे कांद्याचं साल्ट निघाला. तर मित्रांनो, स्क्रीन गार्ड आणि ह्याचं लेन्स गार्ड मागवली होती मी. मला येत नाही तरी पण मी ट्राय करणार आहे. चुकलं पिकलं. ये क्या है? आज जरा असं मागं जादा. 2 लेन्स आहेत काय काय. खाली काय पडलं बघ, मेमरी कार्ड दिले त्यांनी. हे काय आहे, ड्राय आणि वेट. अच्छा, ह्यानं पहिला पुसून घ्यायचं. अरे वा वा वा. हे ना पिल्या
वेटनं पहिला काय करायचं? पुसून घ्यायचं. मी पुसतो. वेट पहिला उचलायचं. येड्या, हे वेट म्हणजे ओलं. कहाँ से आई है ये? पिल्या, हे जहाँ से आई है वहाँ का दुनिया ही खत्म हो गई है. वो उधर की बॉस है, किधर की? उस दुनिया की. इधर भी वही वैसीच करती है. बहुत चालाक है वो. नाही बाबा, हम सीधा साधा चालाक भोला भाला, चालाक आई आवडते, चालाक. ग. सीधा साधा भोला भाला ऐसा लड़की. मैम मैम कौन हो आप? हम तुम्हारी माँ है छोकरी. तो सीधे सा हमारी माँ सीधी सादी नहीं है. पहली बात. नंतर ऐकून पळून जायचं. मग काय आगाव आहे काय? शैतान. वा, मला वाटलं शेर म्हणत्या वाटलं मला शेतान म्हणाले. जे खरं आहे ते बोललेले. लहान मुलं नेहमी खरं बोलतात. आता काय या भोगाशे. इमोशनल ब्लैकमेल. ये देखो, ये लड़की इमोशनल ब्लैकमेल करती है हमें. बडी आई. बड़ी हूँ मैं. स्वच्छ पूस. कोणाला सांगायलास? मला सांगायला की मी हा का म्हणलो. तू आहेस परी. मीच होती हूँ हर बार. तर हे असं ओल्या कापडाने पुसून घेतलं आणि आता मी वाळ्या कापडाने हे व्यवस्थित ड्राय करून घेतोय. ते जपून ठेव. कशाला? उद्या अंग पुसायला येते तुला. का? अंघोळ केला तुझ्यावर टॉवेल नाही? ते मात्र कसं करायचं? पैसे दिलेस ना, एक दिवस तर पुसते अंघोळ. इथं पुसून घे. तुला ठेवते. तूच म्हणतेस पुसून टॉवेल वापरत जाते. छोटा वाटतंय जरा. हे कसं करायचं रे पिल्या? कशाचं आहे? अहो हे काढा हे. हे काढलं. हा, हे चिटकवा इथं. तुझ्यात लिहिलेलं आहे बघ कुठल्या साईडला कुठलं चिटकवायचं, पण ते मोठं. तर मित्रांनो, फक्त मी ह्याला आपलं जे डिस्प्ले आहे ना त्याला तेवढं लावून झालेलं आहे. लेन्सला जे मेन काम होतं ते राहिलं बाजूला. पण ठीक आहे, दुसरं घेऊया आता. जरा थोडंफार माहीत नव्हतं यातलं, पण शिकायला एक अनुभव आपल्या पदरी पडला म्हणायचा आणि गप्प बसायला. नाही मित्रांनो, पैसे देऊन घेतलेला अनुभव. मित्रांनो, आत्ता वाजलेले आहेत 7 आणि पूनम करत आहे स्क्रिप्टची तयारी. ये खरं तर मित्रांनो, तिचं आत्ता जे परवा साडीचं शूट झालं होतं ना, त्याची ती आता राहिलेली स्क्रिप्ट करत आहे. आज फायनली व्हिडिओ आम्ही तो डन करणार आहोत. हां, डन करणार. कारण भरपूर दिवस झाला रखडा लागला ते व्हिडिओ. आणि माझं बाळ आत्ता हातपाय धुवून आले आणि माझं बाळ आहे की नाही मस्तपैकी आता हनुमान चालीसा, गणपती स्तोत्र आणि अथर्व शिष्य या सगळ्याचं आता पठण करणार आहे बाळ. हे की नाही पिल्लू? येस. हां, सकाळी देवपूजा केली बाळाने माझं. आणि बाळ माझं आता न चुकता नेहमीच, आता देवपूजा कसं पहिली माझ्याकडेच होती, आता बाळ करायला लागले. एवढं भारी वाटते ना. आणि त्यातल्या त्यात तिला अथर्व शिष्य सगळं पाठ आहे, तोंड पाठ आहे तिला. तर ह्या गाईज, तर साडीचं आता शूट झालेलं आहे. परवा तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर साडीचं शूट झालेलं आहे आमचं. फक्त ब्लाऊज पीसचं राहिलं होतं, ते आज फायनली पूनमने कम्प्लीट केलेलं आहे. हे की नाही पुणे? हां. मला तर कधी हे शूट होईल असं झालंय, कारण खूप दिवस झालं रखडा लागले हे शूट. पण फायनली आज मी ते डन करणार आहे. तर ह्या 2 साड्या आहेत, एक पिंक आणि एक डार्क ब्ल्यू आहे ना पुणे. खरं सांगू, मला ही साडी आवडली होय. है की नाही? तुला एवढी छान दिसते ना त्यावर. कारण त्यावरती तुझा कलर जो आहे ना असा उठून दिसतोय ना. लाव की असं चेहऱ्यासमोर लाव की. बघ, आहे काय? ही पण छान दिसते सोड, असं नाही. पण सगळ्यात जास्त मला तीच आवडली. तर मित्रांनो, मी आता थोडंसं कामासाठी बाहेर चाललो आहे. ते म्हणजे सांगलीत मार्केटमध्ये चाललो आहे. हिला घेऊन नाही जाणार मी एकटा जाणार. एकटा म्हणजे मी आणि मेहना जाणार आहे. तुला काय आणायचं आहे सांगलीतून? सांगलीच तरी आणलं नसतो. फक्त मी माझ्या पिलूला विचारणार. पिलू, तुला काय आणायचं आहे सांगलीतून? नाही आणायचं? काय आणायचं? काहीच नको? ये माझं शानबाळ. शानबाळ म्हणजे शानबाळ. सांग की काय पाहिजे? मला काय पाहिजे? हां, मला काय नाही, मी काय असं एवढं शौकीन नाही आहे. तरी पण सांग की. कुठं येणार आहे? मी आता चाललो आहे इकडे काँग्रेस भवनजवळ. मला ना आईस्क्रीम पाहिजे. आईस्क्रीम आणू? येताना आईस्क्रीम आणतो. आता ह्याच्यासाठी आणायचं म्हणजे मित्रांनो ते यासाठी पण आणायला लागते. पण उगं म्हणायचं की फोन आला. चला चला, फोन आला मला. हे तर हां, तुझ्यासाठी. एवढं सगळं तू नको म्हटलीस तरी आणले तुझ्यासाठी. हे काय? ते प्रीतमचं आहे. हे पोहा का आणलाय तुम्ही? पोहा प्रीतमचं आहे ते. बाळाला माझं कुठं आहे? बाळ कुठं आहे? बाळ खेळायला गेले. बाळ जागा मला माहिती आहे कुठे गेले. बाळ कुठे गेले? बाळ या, बाळ बाहेर या, बाळ या या या, नाहीतर आईस्क्रीम आम्ही खातो एकटं. मामाला माहितीये.
आईस्क्रीम खायला आता आम्ही छोटीशी आईस्क्रीम पार्टी करतोय. ये चेस कर. अरे तू काढलंस मी एकटाच राहिलो. तर मित्रांनो आम्ही आता शर्यत लावल्या कोणाचं फास्ट संपते बघायचं. का तू पण डिश तुमच्या दोघांनी लाव. तू पण डिश मी चल दोघात संपत चल. अजून एवढंच आहे आणि प्रीतमचं संपत आले. दाखव जरा बघू. जरा कस करतोय बघा ह्यो. दुखायचं आपल्याला दे बाबा. तुझ्या स्टाईलनं केला नाहीस की. मला घरात पण असं करतोय बाबा का तर खात असतोय काय. धर. भाऊ असते खरंच की. होय प्रीत्या राहू दे मी लोटतो प्रीत्या. घाबरतोस का काय लोटतो रे मी. प्रीत्या इथं अडकले हो. अरे तर दाढीत अडकले की. सुधरेगा नाही. तर मित्रांनो माझ्या भावाला इंस्टाग्रामवरती 1500 फॉलोअर्स झालेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन ब्रो. कॉंग्रॅच्युलेशन. थांब की त्याला तर एन्जॉय करू दे की लगेच तुझा बस केला मावा डान्स केला. नाही तू तुला देते ते. ही सिग्नेचर पॅच आहे या दोघांची. कॉंग्रॅच्युलेशन्स. हे कॉंग्रॅच्युलेशन्स फक्त मी असं दिलेलं आहे पण 15 सांग की. काय बोललीस तर दाबाल बरं का जोरात. लांब वळून बोलतो. उलट शब्द फिरतील. बर 1500ची पार्टी नवो एकदाच असते ते. 1500ची पार्टी आणि कशाची रे पहिल्या ब्लॉगची पार्टी आणि काय म्हणले रे मग. तर मित्रांनो माझ्या भावाला इंस्टाग्रामवरती 1500 फॉलोअर्स झालेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन ब्रो. कॉंग्रॅच्युलेशन. थांब की त्याला तर एन्जॉय करू दे की लगेच तुझा बस केला मावा डान्स केला. नाही तू तुला देते ते. तर मित्रांनो माझ्या भावाला इंस्टाग्रामवरती 1500 फॉलोअर्स झालेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन ब्रो. कॉंग्रॅच्युलेशन. थांब की त्याला तर एन्जॉय करू दे की लगेच तुझा बस केला दोघांचं काहीतरी चालू आहे. तर या दोघांचं काहीतरी चालू आहे इकडं आणि मस्तपैकी मी कॉफी बनवलेली आहे. या दोघांसाठी इकडे ठेवली आणि माझ्या परिसाठी इकडे ठेवली. कारण चुकून जर याचा हात लागला ह्याच्यावर सांडली तर आमच्यातला काही मी त्याला देणार नाहीये. आमचा मी पिन. तरी म्हटलं ही एवढी एडी काय हा भाई इंजिनच फॉल्ट आहे. ती नाही प्रीतम. काय करायचं माहिती का? असं करायचं. थांब व्यवस्थित टेको. पुणे व्यवस्थित टेको. हात कापालाय माझा. अगं बूट हात कापालाय काय भानगड आहे. असं करायचं काय सगळे काय तर असं वेगळं करतात ना आपण असं करायचं काय. थांब की जरा. काय असं करायचं? करायचं काय आणि तू असं करायचं मी पण असं करणार. तू तिकडं जायचं मी इकडं जायचं. असं लात मारणार तुला. असं वाढायचं पहिला असं आणि मग असं करायचं जायचं. ओके. काय पण नवीन बघा. मला वाटलेलं लाट घालणार तू. मार नको रे बिचारीला. बरं कसं जाणार आहेस तू घरी. तुमची सुट्टी घेतल्या गुरुजी. होय गुरुजींनी सोडलं तर पाहिजे. तसं नाही कसं जाणार आहे. का तुला का गडबड झाला. नाही विचारलं मी त्याला कसं जाणार तेव्हा. तू सोडायला ना. मला वाटलं चल कसं सोडायला असं म्हणते काय. लक्षात नाही येतो कसा आलाय. काय तसं नाही विथ म्युझिक पाहिजे. डिंकी चिका डिंकी लय खुश आहे तेव्हा. मग असं शिकल्यावर तू ठेवणार नाही आम्ही. गार कॉफी पिल्यामुळे खुश आहे. गुड मॉर्निंग हो. माझं नवीन गुड मॉर्निंग सांगली.
आणि आजचा दिवस तर खूप भारी गेला मित्रांनो. उद्याचा पण दिवस खूप भारी जाणार आहे, त्यामुळे उद्याचा पण ब्लॉग प्लीज बघा तुम्ही. चलो बाय बाय. पाणगेंडा म्हणून चिडवायला लागलाय तिला मागासपासून. तर भावानं हा मोबाईल विसरून गेलाय आणि आता आम्ही हे लपवून ठेवणार आहे. तर बघूया. परीकडे आहे. चलो कुलूप घालून जाऊया पटकन. कळाले त्याचा मोबाईल विसरलाय. बघूया आता जरा तंगवता येते तेवढं तंगूया. काय म्हणतात गणेश तुझा मोबाईल नाहीये वर. तुझा पण नाहीये. होय, तुझा पण नाहीये, तुझा पण नाहीये. अरे सिरियसली नाहीये. आणि दुसरी गोष्ट तू आता काय घरीच येणार आहेस ना, मग कशाला मोबाईल आता जाऊन 1-2 मिनिटात. माझा आहे मोबाईल. काय म्हणतात गणेश तुझा मोबाईल नाहीये वर. काय म्हणतात गणेश तुझा मोबाईल नाहीये वर. तुझा पण नाहीये. होय, तुझा पण नाहीये, तुझा पण नाहीये. अरे सिरियसली नाहीये. आणि दुसरी गोष्ट तू आता काय घरीच येणार आहेस. असलं तर ते मी लावतो. अरे त्याला शिंग नाही, तेल कसं लावणार. अरे पण हे छोटं छोटं आहेत की तर सोडायचं रे जरा. असलं तर ते मी लावतो. अरे त्याला शिंग नाही, तेल कसं अरे लावणार. पण हे छोटं छोटं आहेत की तर सोडायचं रे जरा. ललू नको रे बाला, ललू नको. तर हा आहे भावाचा महल. महलच आहे बघ. महलच आहे मग काय. आणि हे आज मस्त आणलं. आज सकाळी आम्ही बघायला गेलतो की नाही ते, आणि त्याचं हे पिल्लो सकाळी ह्याच्याबरोबर मी खेळत बसलेलो आणि ह्याच्या डोळ्यात पाणी लागलेलं. ह्याच्या डोळ्यात पाणी लागलेलं. पुन्हा मध्ये ह्याच्या डोळ्यात पाणी का रडा मला वाटलं रडा लागले. ते जागा बदलल्यावरती नसते ना लहान मुलांचं जरा. कसं शांत बसले बघ की. नवीन आहे सगळं त्यामुळे. काय काय हे त्यांना ओळखावं म्हणून ते लेबल असतं. व तिला ते येणार आहे मला माहिती होती. त्याची नाही येईल ती, तिची वार येणार आहे आज अजून येणार आहे ती. होय. बर का बांधलंस, का बांधलंस. हा ते आज जावं म्हणून काय. ते असा स्लोप आहे. उभारलं बघ. मैत्रीण आले म्हटलं बाळ आहे ती माझी बाळ. चला पट्ट्या जातो पट्ट्या. पट्ट्या जातो पट्ट्या. ए प्रीतम तर ए हे असं का पडले. ए तू झोपली ते. डोळा उघडून. तसंच पडते. अरे झोपले रे ते, पुणे शांत पडले ते. ते तसेच पडतात. आगाव आहेत की बघ. ते गाण्या सुस्ती मॅन आहे सुस्ती. ते गाणे शांत पडते. आणि हे नाही पुणे त्याला झोपू देत नाही. हे सारखं डिवोसते त्याला, सारखे डिवोसते याला. है की नाही? तिकडे कर पुणे हे. वड बसवले जरा वड. नाही ढिल्ला आहे. तर मित्रांनो ह्याला सोडायचं म्हणून आलतो, तर तसंच म्हटलं आपण पण जरा गोट्यात जाऊन येऊया. मला हे ऍक्च्युली मला हे रेडकू लय आवडतात. मला पुणेला पण आवडतात, पण मला हे लय आवडतात. एवढे निरागस असतात ना. कासरावड वर नुसता जोरात वडकी जीव आहे की नाही. उठते ग ए उठ पिल्या. हे ते डोळं मोठं करून बघाले कशाला ओढालेस तुझं. तिचं डिस्टर्ब करायला असतो झोपून. हल्या. अगं कशाला झोपले बसू दे किती. पूनम तुला त्रास द्यायला आवडते काय. तुला झोपेत उठलं असं केल्यावर चिडतेस की कशा. होय तुला थांबेला सकाळी करतोय घाल्या उठ. चलो तर चलो तर पिल्या म्हणाले प्रीतम. ह्याला बोरमिटा दुधाबरोबर देत जा. बरं ठीक आहे देतो. हो मॅडम हो हो. अरे बास केवढा मोठा तुला महाराज पिशवी दे पुणे. चलो तर माझा भाऊ आता चललेला आहे. बाय मोबाईल ठेवलाच नाही. नाही अरे प्रीतम बाय बाय बाय. प्रीतम जा रे हो. येस तुझसे ना प्रीत्या तुझा मोबाईल नाही आहे त्यात. असू दे. ए जो य. तर त्याला कळालेलं आहे. लय हुशार मॅन आहे. नाही माहिती तुला. माहिती आहे बघितलं की चेक केल्यावर. मी लपवून ठेवला. गुड नाईट. मला सोडून चाललाय. मला वाटलं उतरून आणि काय करायला. मला पुढे बसायला आवडते रे, इसलिए मैं उठ के आई. तर मित्रांनो तर उद्या कार्यक्रमासाठी मी टाके आणल्या पलीकडं. मोकळी टाकी कोण पण आणते. हा इधर दाखवतो तुला मोकळी टाकी आहे काय आहे ती. धरू काय रे. हाय 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 हाय. मोकळी टाकी रे. बॉडी टाकीला आया बडा इकडे दाखवले. बडा आया. मोकळी टाकी सील पॅक असत्या.
एक मित्रांनो चल. त्यानं एका हातात करून आणलाय, दोन्ही हातातून दोन आणलं. एक काम करे, ह्या तुझ्या दोन्ही हाताने तिकडे आत ठेव बघू. हे दोन्ही हाताने आत ठेव बघू तिकडे. नाही मी इथं ठेवू शकतो. हा उचल, उचलून ठेवाय कसरत नाही. अरे मॅडम कंबच समजणार. गुड गुड गुड. तर मित्रांनो उद्या आमचा छोटासा कार्यक्रम आहे. त्यासाठी सगळं मटेरियल तिकडून आणले आम्ही. आणि तुम्हाला माहिती आहे मध्ये रोड आहे आणि तिथं अंधार आहे आणि इकडे तिकडे गवत आहे. डेंजर झोन आहे तो सगळा, डेंजर झोन. कारण मी असताना कशाला येतात. अरे मी तर विसरलोच. नागुल्या आमच्या राजा नागुल्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज नागपंचमी आहे. परीनं मला मगाशीच विश केली. मला म्हणता मम्मा लेट झाला पण तरी पण असू दे. हॅपी बर्थडे म्हणता ती म्हणली तिला वाटलं आज कसं काय मी विसरलो कुणास ठाऊक. अजून तुम्हाला विसरतच आहे. हे आमचे पप्पा, हे आमची मम्मी. मम्मी हाय कर की, मम्मी हाय कर. हाय ये. पप्पा हाय करा दोन्ही हाताने. हाय करा की. हाय. तर दोघांनी सुद्धा कलप लावलाय. पप्पा मी पण लावू काय? माझे पण पांढरे झालेत कसं आता. कलप लावायला पाहिजे. चला मित्रांनो, झालं आता. तरुण वयाच्या पुढे गेलेलो आहे मी. हा हेअर ड्राय करतो की. प्लेन होतात काय? काय सांगालाय पिशवीत? जिवंत नसतात काय? हा हा हा. मला वाटत असलं काय पाणी शुद्ध व्हायला ते नसलं काय असते काय? होय शारले असते. गणेश हाच काय? गणेश बॅरेल मध्ये झोपशील गणेश? पाक बॅरेल मध्ये गेलाय. तर बघा गणेशला किती मदत करालोय मी. गणेश काय सुद्धा मला मदत करत नाही. मला काय मदत करत नाहीस तू. तुला कसं मदत करतोय? तुला काय मदत करायची तुझी? मग म्हण की बॅरेल धुवायला तर राहिलं. राहिलं सगळं मीच सांगायचं तुला. पुणे बॅग मध्ये बसतीस काय? बसतो की. नेला ड्रम आठवलं काय? नको बाबा. आता तिकडं काय गेली? तिकडे वाटणार आहे पाणी वाटणार आहेस. कोण वाटणार आहे? अजून धुवायचं आहे खालचं. ये इकडं. गणू कसलं तास झालं धुवायलाच बाबा. तास झालं धुवायला. सगळं व्यवस्थित धुवायला पाहिजे. पाणी वापरणार. दिसतंय काय? झालं लगेच. बघ मी बॅटरी दाखवल्यावर झालं. तू हात लावलास म्हणून कामाला लगेच झालं. आहे की नाही? बादली का लावलंय ते? त्यात वतायला ते जरा वरनं पण बॅरेल धुव्या की. वरण नको आता. जरा खळबळायला पाहिजे. आणि म्हण बादली कशाला लावलीस? गणेश आपली रात्र झाली की यांना दिवस वचशील माझ्या अंगावर. वर ठेवायचं मम्मी बॅरल. खाली तुम्हाला पाणी घ्यायला बरं पडेल. खाली कसं रे? त्यांनी असं फिरून येऊन मग पाणी घेणार होय. राहू दे इथं. पप्पा जवळ आल्यावर उघडलं बघ. तुम्ही जवळ आल्यावर हे उघडलं. किल्ली आणला ना जवळ ह्याच्या. म्हणजे इथलं इथं पाणी घ्यायला असं बरं पडेल का? वरण उचलून परत तिकडे घ्यायचं म्हणजे अवघड होणार तुम्हाला. असं कसं उलट पडते गणेश? उलट त्यांना तिकडं असं फिरून येणार नाही तर इकडं फिरून येणार. घेऊया का असं? हा बस काय पाठी तरी बसायला पाहिजे. वरच ठेव तिथं पायात ठेव मम्मीच्या. बसते की एवढंच पाठी. गाडी काढायला हा मग तेच म्हणालोय. हा, मग चालतं. एवढं असू दे की इथं. उचलून असं इथं घेता येईल. सरक मी वततो. उगाच तुला काम नको. कामात असं म्हणायला लागते रे. असं उगाच उगाच म्हणायचं असतं. गणेश स्वच्छ धुतला नाही असतो.
गणेश स्वच्छ धुतला नाहीस. अगं कुठलं म्हणालस हे बघ ते वन ह्याचे आहेत ते वन आहेत ते चिकन नाही आहे ते. नाही नाही काय नाही सोडा ते हे लागले वन लागले. पप्पा उगाच उगाच तुमच्या पोरग्याला त्रास देते हो मी. तुला मारतील मला मारत नाहीत पप्पा. आज होते का गणेश? परी सारखी सांगत्या ती एक परीला एक स्टोरी ऐकायची असत्या. बाबा तुम्हाला ते खूप खूप कुत्र्याला मारलं ते सांगा की. लय आवापणा करतो. आलं आलं. पप्पा आता मारायचं असलं का नाही मला फोन करत जावा मी दाबून ठेवतो कर. पळून जायचं मी या लागले. पुणे आधी कसं असं माहितीये काय आमचं दुकान होतं ना टेलरिंगचं मग इकडं ते काय म्हणतात त्याला झाकायचं ते दरवाजा. ते दरवाजा ते होता इकडे हे साधा दरवाजा होता. मग पप्पा काय करायचं महाराजा गपचूप उठायचं काय बोलायचं नाही आणि हळूच त्या मेन दरवाजाला कडी घालायची आणि तू आणि मी त्या टेबलवरून उडी मारून त्या दरवाजाच्या बाहेर. आगाव आहे आगाव. म्हणून मी एकच दरवाजा करून घेतलाय. मारताना पाऊल जायला नको. बरं हे झाकू झाके पाईप पण पडणार नाही कारण पाणी वाढेल तसं. थांब 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 हे धर ते धुवायला पाहिजे चिक्कल लागलाय आणि होय. आई देवा धुतो मी सरक. एवढंच आहे हो, इथं चिक्कल लागलाय. नाही उलट कर कळतंय. इथं 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 हा नाही ते ह्याला लागले टोपणाला आतनच लागले. निघाल का इथं धरकी पाय पाणी त्याच्यात टाकन असंच. हा बस. तर मग आमचं सगळं उद्याचं जे काय काय सामान आणायचं होतं कारण उद्या सकाळी परत सगळी धावपळ वगैरे होत्या त्यामुळे आता सगळं शिफ्टिंग केलेलं आहे आणि फायनली आता सगळं शिफ्टिंग झालेलं आहे जे उद्या गरजेचं आहे. 19-20 काय आता लागेल तसं मग उद्या आणता येईल आता कारण ते तसं सगळंच आठवत नसते. तर चलो मग हा ब्लॉग आपण इथे संपू. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. तर आजचा दिवस खूप भारी गेला मित्रांनो आणि उद्याचा पण खूप भारी जाणार आहे त्यामुळे उद्याचा ब्लॉग सुद्धा बघायला विसरू नका. चलो बाय बाय गुड नाईट. बाय गुड नाईट टेक केअर. बाय बाय गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रीम्स.